गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळ सकाळचं वातावरण बघा इकडचं किती छान, खूप फ्रेश वातावरण आहे बरं का। तर आता सकाळी उठल्या आम्ही हापशावर आलेलो आहोत पाणी भरण्यासाठी। तसं पाण्याची सोय आहे बरं का, त्यांच्या घरी बोर आहे, पण तरी आम्ही थोडी हाऊस म्हणून हापशावर पाणी भरण्यासाठी आलेलो आहोत। प्रत्येकाने एक एक हांडा पाणी भरलेला आहे बरं का, फक्त जास्त काही पाणी भरण्याची गरज नाही। आणि माझी गाडी बघा कुठे लावली, बरोबर डोंगराच्या पायथ्याला गाडी लावलेली आहे। आणि थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर सुनीताताईंचं हे जे घर दिसते ना, ते सुनीताताईंचं घर आहे, ज्या ठिकाणी आम्ही रात्री मुक्कामाला होतो। आमची कविता बघा बाजरीमध्ये गेलेली आहे, नाही सॉरी ज्वारी आहे, ती ज्वारीमध्ये गेलेली आहे कणीस तोडण्यासाठी, कारण तिला 2 कणीस घरी घेऊन जायचं होतं। आणि ह्या कविताला आमच्या कुठेही जाऊन मस्ती करायला खूप आवडतं बरं का। रेखाताई बघा कशा हापशावर पाणी भरतायत, खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडचं। खूप छान मस्त वातावरण आहे। सकाळी थोड्या शेळ्या आल्या होत्या बरं का दारामध्ये, तर सुनीताताईंनी आणि रेखाताईंनी शेळीचं एक पिल्लू पकडून त्यांच्यासोबत थोडी मस्ती केलेली आहे, थोडा वेळ घालवला आहे त्यांच्यासोबत। मी काय पकडलं नाही, कारण मला सवय नाही कुठल्या प्राण्यांना हात लावायची, आणि मला आवडतही नाहीत प्राणी बरं का। ही बघा ही कुठं बसून माकड चाळे करते, ट्रॅक्टर राईड करते जशी काय। ट्रॅक्टरवर बसून थोडंसं फोटो सेशन केलं, चहा पाणी केला, नाश्ता केला आणि निघालोत पुढच्या ठिकाणी। बाय बाय।